चेंडू मात्र डॉट जातो यशस्वीच्या हातामध्ये. शेवटचे 5 चेंडू उरलेत. दैसर टीम एकच विचार करेल प्रणय की आम्हाला कमीत कमी धावसंख्या द्यायची आहेत. पण एका साईडला न्यू यंगस्टार वाहाल संघ विचार करेल या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आपल्याला धावसंख्येची आवश्यकता आहे, मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र राहुल पाटील. इथे कुठेतरी रनअप मध्ये चूक होतोय. आवाज होईल 2 रात्रीमध्ये देखील आपण आवाज ऐकला. पहिल्या रात्रीमध्ये गव्हाण गावाचा, दुसऱ्या रात्रीमध्ये बामणडोंगरी गावाचा आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये वाहाल गावातील. काय गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने पिकला जातोय चेंडू. डॉट येईल, बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट येतोय. दैसर टीमला हेच चेंडू हवे आहेत. आम्हाला या षटकामध्ये डॉट चेंडू हवे आहेत. आणि एका साईडला मात्र न्यू यंगस्टार वाहालच्या या अक्षय दाभोलकरला कॉल असेल खेळाडू कक्षामधून की आपल्याला मोठे पटके हवेत. 39 धावसंख्या एक बाद. कारण आपण जर आज विचार केला आजच्या रात्रीमध्ये दैसर संघाची जे प्रणय आम्हाला सांगतात की जी बॅटिंग लाईन आहे ती फार मजबूत लाईन आहे. त्यामुळे कुठेतरी वाहाल संघाला जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागतील. एकच धाव मिळेल. स्ट्राईकवरती प्रयास येतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या पाहिली एक बाद 40 आकड्यावरती. प्रथमतः फलंदाजी करताना न्यू यंगस्टार वाहाल संघाची धावसंख्या शेवटचे 3 चेंडू उरलेत. टीमची धावसंख्या 40 आकड्यावरती पोहोचली. प्रयास कोहली जो सलामीला आलेला फलंदाज मात्र स्ट्राईक वरती येतोय. चला स्पीडअप करा. गोलंदाज राहुल पाटील गोलच्या मार्कवर. स्विच हिटचा फटका येथे पाहिला तर प्रयास कोहली थर्ड मॅन क्लिअर. सीमा रेषा पलीकडे टोकतोय. प्रयासच्या बॅट मधून चौकार येतोय. टाळ्यांचा आवाज झाला आणि सीमा रेषा पलीकडे चौकार आला. टीमची धावसंख्या 4 पुढे. धावसंख्या पोहोचली एक बाद 44 आकड्यावरती. कुठेतरी मात्र प्रयासला 2 धावसंख्या अगोदरच्या चेंडूवरती होत होत्या. तो प्रयास कोहलीने कुठेतरी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. तर प्रयासला माहिती आहे जर माझ्याकडे स्ट्राईक असली तर आपल्या टीमला एक चांगला स्कोर उभारला जाईल. एक चांगला स्कोर उभारण्याचा रचला जाईल. कारण दैसर संघाकडे चांगला बॅटल आहे, चांगली फलंदाजी आहे. प्रणय आम्हाला देखील माहिती सांगतात की एक चांगला ताकदवर संघ आहे. आणि न्यू यंगस्टार वाहाल देखील ऑलराऊंडर विभागामध्ये सातत्याने चांगला संघ आहे. या दोन्ही संघामध्ये मात्र या मिहिरा स्पोर्ट आयोजित मयूरदत्त मात्रे आमची सर्व टीम गावदेवी ट्रॉफी 2024 आणि तिसरी रात्र याचा मात्र आनंद घेताना आपण पाहू शकाल. शेवटचे 2 चेंडू उरलेत. 44 धावसंख्या पोहोचली एक बाद. प्रयासची मी बॅट नक्कीच फलंदाजीमध्ये म्हटलं होतं. प्रयास अतिशय चांगली फटकेबाजी आहे त्याच्या माध्यमातून. शिरकतीला 5वा चेंडू फुलटॉस प्रकारचा होता. कट केलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज धावतील. 2 धावसंख्या कन्वर्ट केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने न्यू यंगस्टार वाहाल संघाची धावसंख्या पोहोचेल एक बाद तब्बल 46 आकड्यावरती. तर वैयक्तिक प्रयास कोहलीची धावसंख्या पाहिली तर 9 चेंडूमध्ये 32 धावेचा योगदान दिला जातोय. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्या टीमला दिला जातोय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावरती. प्रयास कोहलीचा चांगला खेळ आपण पाहिला या इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू उरलाय. 46 रन्स 1 विकेट लॉस. टीम न्यू यंगस्टार वाहाल संघाची धावसंख्या. प्रथमतः फलंदाजी करताना षटकातील शेवटचा चेंडू प्रयास कोहलीसाठी. हा कार्पेटच्या साह्याने सजवलाय. काउकोर्नरच्या रिजन मध्ये चेंडूचा कलेक्शन झालाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावलेत आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. अक्षय दापोलकर दुसरा झटका. इथे 2 विकेट्स मात्र गमावलेत. प्रथमतः फलंदाजी करताना न्यू यंगस्टार वाहाल संघाच्या वाटेला आली होती फलंदाजी. टीमची धावसंख्या आहे ती तब्बल 2 बाद 47 धावसंख्या आणि 48 धावेचा टार्गेट असेल. चला लाईनअप करून या. त्वरित लगेच थांबू नका. आणि चला वाहाल संघ आपण देखील उतरायचा आहे. कुठे थांबू नका. शेवटची मॅच शेवटची इनिंग उरली. 48 रन्स टू विन. या मॅच मध्ये जिंकेल तो तिसरा संघ मात्र सुपर 5 साठी आपल्याला नक्कीच आमच्या अंतिमच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. तो संघ ग्रँड फिनालेच्या रात्रीमध्ये.
चला स्पीडअप करा आणि लगेच दैसर संघ आपली देखील सलामीची जोडी पाठवा. एक चांगला बॅटल आहे या टीम कडे देखील 48 धाबीचा टार्गेट सेट करायचा आहे या मॅच मध्ये. क्रीडांगण पाहिलं तर लांगेश्वर 40+ क्रीडांगण सातत्याने मोराबी ग्रामस्थ एक सुसज्ज क्रीडांगण येथे मात्र उपलब्ध झालाय आणि पहिली स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण पाहिला तर सुरू आहे. तिसरी रात्र आमचे मयूरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट आमचे सर्व आयोजक यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहू शकाल ही स्पर्धा. तर मात्र इथे सलामीची जोडी जाईल. क्षेत्ररक्षक सजला जाईल न्यू यंगस्टर वाहाल संघाचा. मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. या मॅच मध्ये जिंकेल तर या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या ग्रँड फिनालच्या रात्रीमध्ये तो संघ खेळताना पाहायला मिळेल. सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. फार महत्वाची मॅच आहे. 48 धाबीचं लक्ष 48 रन्स टू विन. चला फलंदाजीसाठी जायचं आहे. दैसर संघ बराच उशीर घेतला जातोय. इथे क्षेत्ररक्षक सजवायचं न्यू यंगस्टर बहाल संघ. चला विशेष जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दैसर संघाच्या वतीनं आदित्य पाटील आणि त्याच्या साथीला मात्र राहुल पाटील. राहुल पाटील अगोदरच्या मॅचचा हिरो ठरला होता. तर कुठेतरी सलामीला अगोदरच्या मॅच मध्ये अजय पाटील आणि मिलिंद पाटील, परंतु या मॅच मध्ये दैसर संघाने मात्र सलामी चेंजेस केलाय. कारण आदित्य पाटील आणि राहुल पाटील ही सलामीची जोडी आली. 48 धाबीचा लक्ष आहे. जर विचार केला तर प्रणय प्रत्येक षटकाचा विचार केला तर 16.00 या रन रेट स्वरूपाने मात्र चालावं लागेल टीम दैसर संघाला प्रत्येक षटकाच्या मागे. 48 चा लक्ष आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी मात्र फलंदाज पोहोचले. स्ट्राईक वरती फलंदाज राहुल पाटील, नॉन स्ट्राईकला फलंदाज आदित्य पाटील, गोलंदाजसाठी मात्र प्रतीक पाटील. न्यू स्टार वाहाल संघाचा गोलंदाज प्रतीक पाटील, समोर मात्र फलंदाज राहुल पाटील. पंचाचा सरांचा मात्र इशारा येतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात आपण पाहू शकाल. मात्र शेवटची मॅच, शेवटची इनिंग. गोलंदाज प्रतीक पाटील, समोर मात्र फलंदाज राहुल पाटील. षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल. सुरेख चेंडू रफ्तार मध्ये फेकला जातोय. इथे मात्र गोलंदाज प्रतीक पाटील पहिला चेंडू डॉट फेकतोय. इथे जर विचार केला तर 16.00 या रन रेट स्वरूपाने चालायचं आहे टीम दैसर संघाला. त्या प्रकारची फलंदाजी आता करावीच लागेल. इथे मात्र प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक पाटील गोलच्या मार्कवर. हा चेंडू मात्र तेवढं चांगलं कलेक्शन होतोय. क्षेत्ररक्षक चांगलं होतोय. 2 चेंडू डॉट येतात. इथे मात्र थांबून ठेवलाय, शांत केला जातो या 2 चेंडूवरती. गोलंदाज प्रतीक पाटील जो पहिले षटक हातवतोय दुसऱ्या सत्रामध्ये न्यू यंगस्टर वाहाल संघाच्या वतीनं. एका साईडला मात्र दैसर संघाचा मात्र स्ट्राईकवरती फलंदाज राहुल पाटील जो सलग 2 चेंडू डॉट केलाय. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रतीक पाटील गोलच्या मार्कवर. उलटाच प्रकारचा चेंडू, तिसरा चेंडू देखील डॉट येतोय. काय दर्जेदार मात्र कामगिरी केली जाते प्रतीक पाटीलच्या वतीनं, ज्याने बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच मात्र न्यू यंगस्टर वाहाल संघाला मॅच जिंकवल्या. आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडू डॉट आले. आता मात्र इथे बराच अवजड होईल का, जड आव्हान होईल का टीम दैसर संघाला. कुठेतरी टॉस जिंकला. निर्णय मात्र 3 ओव्हरची मॅच असताना देखील क्षेत्ररक्षक निवडला. गोलंदाज प्रतीक पाटील गोलच्या मार्कवर. फुलटॉस प्रकारचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एका टप्प्याने कलेक्शन होतोय. तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धावेने मात्र इथे वैयक्तिक खातं ओपन केलंय फलंदाज राहुलने आणि टीमची धावसंख्या देखील 2 या आकड्यावरती पोहोचली.
4 चेंडू बेगलेत प्रतीक पाटीलने. चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये देखील. प्रतीक पाटील खरोखरच एक चांगली कामगिरी करतोय न्यू स्टार बहाल संघासाठी. बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला मात्र स्विच साऊंडचा आवाज. सीमा रेषा पलीकडे टोकलाय. मिड विकेट क्लिअर. षटकार. 6 धावसंख्या मिळाल्या जातात. राहुल पाटीलच्या बॅट मधून येतोय बऱ्याच उशिरानंतर हा षटकार. टीमची धावसंख्या पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावरती. प्रणे जर विचार केला 16.00 या सरासरी दैसर संघाला चालायचा आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या ती 8 या आकड्यावरती. एक आणखी या चेंडूवरती मोठा फटका हवाय टीमला. नक्कीच या मॅच मध्ये शिरकाव करायचा आहे. मॅच मध्ये जिंकायचं आहे. ते प्रयत्न आता करावे लागतील. शेवटचा चेंडू गोलंदाज प्रतीक पाटील. समोर मात्र दैसर संघाचा सलामीवीर राहुल पाटील खेळण्यासाठी सज्ज. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर. सीमा रेषा पलीकडे षटकार. ज्या षटकाराची आवश्यकता होती टीमला इथे मात्र पहिला षटक कंप्लीट झाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे ती तब्बल 14 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आता 2 षटकं उरलीत. प्रणय आणि अद्याप मॅच मध्ये जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. 48 धावेचा लक्ष्य टार्गेट सेट करायचा आहे तो दैसर संघाला. सुपर 5 साठी क्वालिफाय होईल संघ कोणता हे थोडेसे मात्र औचित्याने मात्र आपल्याला कळेल. शेवटची 12 चेंडू 34 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जेव्हा आपण पाहिला प्रणय तर प्रतीक पाटीलच्या पहिले 3 चेंडू आले होते डॉट. चौथ्या चेंडूवरती आली होती 2 रन्स आणि त्यानंतर मात्र 2 षटकार देखील ठोकले होते राहुल पाटीलने. शेवटचे 12 चेंडू उरलेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि आता मात्र जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. 34 धावा 12 चेंडू मध्ये करावे लागतील. समीकरणाचा विचार केला तर षटक क्रमांक 2 घनश्याम पाटील. नक्कीच नन्ना म्हणला जादूगर म्हटलं जातो घनश्याम पाटीलला. परंतु या मॅच मध्ये आता घनश्याम पाटीलला ती कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज येतो या आदित्य पाटील. 12 चेंडू 34 धावा कराव्या लागतील जर नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये अंतिमच्या रात्रीमध्ये ग्रँड फिनालमध्ये यायचं असेल, या ट्रॉफीवरती नाव कोरवायचं असेल तर ती कामगिरी आता दैसर संघाला करावी लागेल. एका साईडला मात्र कमीत कमी धावेंचा षटक फेकावा लागेल तो घनश्याम पाटीलला. घनश्याम पाटील दुसरा ओव्हर घेऊन येतोय दुसऱ्या सत्रासाठी. षटकातील आपण पाहिला तर पहिला चेंडू असेल. समोर फलंदाज आदित्य पाटील. सुरेख चेंडू फलंदाज बीट होतोय. यशरक्षक चेंडूला कलेक्शन करतोय. चेंडू डॉट जातोय. आता मात्र समीकरणामध्ये बदल. प्रणय येणारे 11 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 34 धावेची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. असे जर डॉट चेंडू खेळले तर दैसर संघाला फार कठीण होईल हा सामना. आणि जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच बहाल संघाला मात्र फायदा होईल. फटका चांगला आदित्यच्या बॅट मधून पाहिलं तर इथे चेंडूला कलेक्शन करीपर्यंत मात्र एका धावेवर फलंदाज थांबलाय आदित्य पाटील. आणि दैसर संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 15 या आकड्यावरती. येणारे चेंडू उरलेत शेवटचे 10 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता 33 धावेची आवश्यकता. नक्कीच घनश्याम पाटील यांच्या जर्सीवरती देखील आपण पाहिलं तर डबल तिरी 33 धावा 33चा आकडा. गोलंदाज घनश्याम. बॅटची एज येते मात्र फर्स्ट मध्ये चेंडू पकडला जातोय. चेंडू येईल डॉट. अवजड आणि जड आव्हान होत चाललाय मात्र इथे दैसर संघासाठी. समीकरणाचा विचार केला येणारे चेंडू उरलेत 9 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 33 धावेची आवश्यकता. तर मॅच मध्ये जिंकण्यासाठी सामोरे टीम्स दैसर संघाला स्विचचा फटका तयार करायचा होता. शांत ठेवला फलंदाजाला नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटील. काय इथे गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक मात्र दुसरा डॉट चेंडू येतोय. समीकरण बदलला. येणारे 8 चेंडू या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता. सुरेख 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 शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. हा एक चेंडू डॉट येतोय. आता मात्र शेवटचा चेंडू उरलाय घनश्याम पाटीलच्या ओव्हर बदला. 7 चेंडू 33 धावेची आवश्यकता.
तर नक्कीच मिहिरा स्पोर्ट मोराबी संघामध्ये 6,500ची त्याला मात्र उल्वे नोट प्रीमियर लीग साठी बोली लागली, परंतु आता मात्र हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती षटकार. इथे 2 ओव्हर होतात कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना दहिसर संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता 27 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग. शेवटचे 6 चेंडू 27 धावेची आवश्यकता. घड्याळामध्ये वाजले गेले तर 2:57 तर नक्कीच आजचा जर रात्रीचा विचार केला तर 7 तास 10 मिनिटं झाली या स्पर्धेला. आपण पाहिला तर सामन्यांना मात्र शेवटची 6 चेंडू 27 धावेची आवश्यकता. शर्यत अद्याप संपलेली नाही, कारण मी अद्याप जिंकलेलो नाही. त्या मॅच मध्ये मात्र आता दहिसर संघाला हवी ठरावा लागेल, मोठे पटके लगवावे लागतील. जर मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल, त्या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर येणारे शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 27 धावेची आवश्यकता. गोलंदाज लॉग ओव्हर फेकण्यासाठी येतोय सुजल गरत. सामोरे फलंदाज मात्र आदित्य पाटील. 6 चेंडू 27 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू उलटाच प्रकारचा चेंडू. इथे मात्र प्रयत्न चांगले झाले, चेंडूची अडवणूक होतोय. एक धावच मिळालेला आदित्य पाटीलला आणि त्यानंतर मात्र शेवटचे 5 चेंडू उरलेत. या मॅच मध्ये प्रणय आपण पाहिला पहिल्या रात्रीमध्ये सदानंद स्मृती गव्हाण संघ, तो देखील उल्वेनोड विभागातील संघ. दुसऱ्या रात्रीमध्ये कालच्या रात्रीमध्ये पाहिला अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघ क्वालिफाय झाला सुपर 5 साठी. आणि ही शेवटची मॅच आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये कोणता संघ मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. एका साईडला दहिसर आणि एका साईड मात्र न्यू यंग स्टार वाहाल संघ. शेवटचे चेंडू उरलेत 5 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. फटका चांगला सीमा रेषा पलीकडे टोकलाय. इथे पाहू शकाल मात्र मयूरच्या बॅट मधून येतो, राहुलच्या बॅट मधून षटकार आला. आता मात्र या समीकरणामध्ये बदल होतोय. येणारे चेंडू उरलेत 4 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. सामना बॅलेन्स आहे दोन्ही टीमच्या वतीनं. 4 चेंडू 20 धावेची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. राहुल पाटीलचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून आलेत 4 षटकार आलेत. अद्याप या मॅच मध्ये बॅलेन्स आहे. 4 चेंडू 20 धावेची आवश्यकता. गोलंदाज सुजल गरत, सामोरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राहुल पाटील. चार चेंडू 20 धावा 4 चेंडू मध्ये करावे लागतील. समीकरणाचा विचार केला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सुपर 5 मध्ये कोणता संघ पोहोचेल. राहुलच्या बॅट मधून मात्र धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. सुजल गरज गोळ्याच्या मार्कवर सुरेख फटकात इथे लगवलाय. लॉंग ऑनच्या रिझर मध्ये चेंडूची पकड होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज धावतील आणि इथे मात्र 2 धावसंख्या पूर्ण झाल्यात. आता शेवटचे चेंडू उरलेत. शेवटचे चेंडू 3 आणि 18 धावेची आवश्यकता. 3 चेंडूवरती 3 मोठे षटकार लगवावे लागतील दहिसर संघाला. मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर एका साईडला सुजल गरत नक्कीच चांगली कामगिरी करतो. सुजल देखील आता मात्र शेवटचे 3 चेंडू ते त्याला फेकावे लागतील चांगल्या प्रकारे. आणि एका साईडला मात्र स्ट्राईक वरती फलंदाज येतोय राहुल पाटील, ज्याच्या बॅट मधून 4 षटकार देखील पाहिलेत. आता शेवटचे 3 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तीन चेंडू 18 धावा 3 चेंडू मध्ये कराव्या लागतील मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सुजल गरत गोळ्याच्या मार्कवर फटका बसलाय.
झेल खाली सोडता सुजल घरत. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. इथे जरी आपण विचार केला निराशाजनक फटका होता राहुलच्या बॅट मधून. शेवटचे 2 चेंडू उरलेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि आता मात्र 18 धावेची आवश्यकता राहिली. 3:01 झालाय. शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम दहिसर सातत्याने उलवेनोड मधले आपण 2 संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहिलं. ते मात्र सुपर 5 साठी क्वालिफाय झाले. शेवटचे 2 चेंडू 18 धावेची आवश्यकता. हा एक चेंडू येते डॉट. आता मात्र अंतिमचा चेंडू राहिलाय आणि मात्र या मॅचचा मात्र निकाल आपल्याला कळेल. 18 धावेची आवश्यकता. सुजल घरतच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि न्यू यंग स्टार बहाल संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होतोय.